हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि इथे सुरू झालेले आहे माझी होम ट्युशन म्हणजे क्लासेस सुरू झालेले आहेत. एक्झाम सुरू झालेली आहे त्यामुळे सगळी मुलं अभ्यास करताना दिसत आहेत तुम्हाला आणि काही मुलं डाऊट्स देखील विचारत आहेत. तर 4 ते 6 क्लास असतो. क्लास झाल्यानंतर सगळं आवरलं मी. सगळी मुलं निघून गेल्यानंतर इथे आता थोडीशी झाडलोट करून घेते. तर आजचा संध्याकाळचा दिवस कसा होता ते आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा व्लॉग इंटरेस्टिंग होईल आणि जर व्लॉग तुम्हाला 1% जरी आवडला ना तर नक्कीच लाईक करा. आता सध्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत आणि त्यामुळे काय होतंय, की मुलांचा क्लास कधी 6ला सुटतो, कधी 6:15ला तर कधी 6:30ला. तर मुलांची तयारी देखील करून घ्यावी लागते आणि त्यामुळे थोडासा एक्स्ट्राचा 15-20 मिनिटं मागे-पुढे होतो. थोडंसं पुढेच होतो, मागे तर होत नाही. तर संध्याकाळच्या वेळेस ना असं बऱ्याचदा आपल्याला अस्वस्थ वाटायला लागतं आणि उगाचच नाही ते मनामध्ये विचार येतात. तर त्याच वेळेला ना कातर वेळ म्हणतात आणि म्हणूनच ही अशी अस्वस्थपणा वाटू नये, कातर वेळ अशी जाणवू नये म्हणून ना संध्याकाळी मस्तपैकी सगळ्या घराला झाडू मारून घ्यायचा आणि दिवाबत्ती करून घ्यायची. तर दिवाबत्ती केल्यामुळे ना एक वाईट विचार निघून जातात मनातले आणि मस्तपैकी प्रसन्न वाटायला लागतं. एक पॉझिटिव्हिटी वाटायला लागते. तर इथे मी सगळं घर झाडून घेतलं आणि आता इथे ना कचरा भरून घेते. तर माझ्या घरातले संपलेले होते गहू आणि म्हणून मी ते गहू मागवले. तर जवळपास 30 किलोची गोणी मागवली होती. तर ही गुलाबी कलरची ती गव्हाची गोणी आहे. तर दुपारीच आली होती तर मी साईडलाच लावून ठेवलेली आहे तिला. आणि माझ्या पाठीमागे जी पिशवी दिसते ना तर त्याच्यामध्ये शूज आहेत आणि हे शूज माझ्या मिस्टरांच्या मित्राचे आहेत. म्हणजे त्यांचा बर्थडे होता आणि त्या मित्राला शूज त्यांनी गिफ्ट केलेले स्पोर्ट्स शूज. तर तो मित्र झालाय शिफ्ट आणि त्यामुळे ते शूज ना गेले 3-4 दिवसापासून आमच्याकडेच आहेत. तर त्यांना म्हटलं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ते शूज तुमच्या मित्राला नेऊन द्या म्हणून. कारण की उगाचच घरामध्ये ना अडचण पसारा होत राहतो. तर म्हणाले की आज घेऊनच जातो संध्याकाळी म्हणून त्याला फोन करतो. तर सगळं घर वगैरे झाडून झालं. आता माझी वेळ आहे हातपाय धुते आणि दिवाबत्ती करते. तर बाहेर बघा किती छान असा उजेड आहे. असं वाटतंय की म्हणजे संध्याकाळचे 6:30 वगैरे झालेलेच नाहीयेत. तर इतकं छान असा उजेड पडलेला आहे. तर मस्त प्रसन्न वातावरण वाटतंय. असं वाटतं मस्तपैकी एक फेरफटका मारून यावा, बाहेर वॉकिंग करून यावी. पण आज ना थोडीशी घाई आहे आणि घाई कसली तर ती देखील सांगते. तर आज आहे माझ्या लहान भावाच्या मुलाचा वाढदिवस आणि त्यासाठीच मला आता तिकडे जायचंय. तर म्हटलं की आधी घरातलं सगळं आवरते, माझं थोडंसं आवरते आणि मग तिकडे निवांत जाते. तर इकडे ना मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि दिवा पण लावून घेते. दिवाच्या ऐवजी ना मी कधी-कधी मेणबत्ती देखील लावते. तर बऱ्याचदा असं मेणबत्तीच लावायची असते. पण दिवा मला लावायला आवडतो. कारण की दिवा लावला ना तर खूप मस्त वाटतं मला. मेणबत्ती लावली होती, पण मेणबत्तीने काय होतं ना सगळं चिकट वगैरे होतं आणि दिवा जरी लावला तरी मी ती काच वगैरे धुवून घेते. सगळी दिवाबत्ती वगैरे झाल्यानंतर इथे पाया वगैरे पडून घेते. कारण की मुलं तर आता घरामध्ये नाहीयेत. लहान मुलगा शाळेतून आला, की लगेचच तो भावांच्या मुलांकडे पळतो तो खेळायला. ते ना थोडे आठवडाभरच आहेत मुलं ती आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं किती खेळू त्यांच्याबरोबर आणि किती बोलू असं वाटायला लागलंय त्यांना. म्हणून ते शाळेतून आले, की पटकन मुलं बॅग ठेवतात आणि पटकन तिकडे पळतात. नाहीतर मग हे दोघं जण घरी असले ना, तर ते माझ्या दोन्ही भावाची मुलं आमच्याकडे येऊन बसतात. तर असं असतं ना, की लहानपणामध्ये असे खूप असे ते क्षण असतात, तर ते आपल्याला ते हवे-हवेसे वाटतात. तर तेच मुलांचं झालेलं आहे. तर खूप मस्तपैकी खेळतात, एन्जॉय करतात. भारी वाटतंय त्यांना असं काहीतरी. आता संध्याकाळ झालेली आहे. मच्छर एवढे येतात ना, तर मी पहिली काच बंद करून घेतली आणि पावसाचे सीझन आहेत, कपडे देखील पटकन सुकत नाही. त्याच्यामुळे ना खिडकीवर तसेच मी कपडे ठेवून दिलेले आहेत. किचनमध्ये आले आणि यांचं चाललंय चहा कर म्हणून. तर म्हटलं की चला चहा करते. तसाही चहाचा वेळ होऊन गेलेला आहे आणि आता ना सवयच लागलेली आहे. क्लास झाला की क्लास झाल्यानंतर झाडलोट झाल्यानंतर मी आरामात चहा करते. म्हणजे जवळपास चहाचा वेळ ना माझा 6:30 ते 7च्या आसपासचा वेळ झालेला आहे आणि लवकर जर मी चहा पिण्याचा प्रयत्न केला ना, तर मला प्यावासा वाटत नाही किंवा मग कुठल्या अशा नातेवाईकांकडे जरी आपण गेलो आणि त्यांनी तो चहा असं 7च्या आतमध्ये किंवा 6च्या आतमध्ये जर चहा कोणी दिला ना, तर तो देखील प्यावासा वाटत नाही. म्हणजे ना, असं असं वाटतं की अरे इतका लवकर कोण चहा पितं? तर हीच वेळ आमच्या गावी जर म्हणाल तर 3:30 वाजता लोकं चहा करून पितात. तर असं वाटतं की चहाची वेळ म्हणजे काय इतका चहा महत्त्वाचा आहे का?
तर असो, इथे चहा ठेवला आणि यामध्ये गूळ पावडर आणि चहापत्ती घातली. थोडंसं अद्रक ठेचून घालते, म्हणजे मस्त आल्याचा चहा प्यायला भेटेल. थोडीशी सर्दी झालेली आहे आणि सर्दीमुळे ना घशामध्ये अशी घवघव होतीये. तर म्हटलं की चला आज मस्तपैकी असं आलं घालून चहा करते. आलं घालून केलेला चहा ना ब्लॅक टीमध्ये छान लागतं आलं. दुधाच्या चहामध्ये पण छान लागतं. पण मला जास्तीत जास्त ब्लॅक टी जर असेल तर त्याच्यामध्ये असं मस्तपैकी असा आल्याचा स्वाद असेल ना, म्हणजे असं चहा पिल्याबरोबर घशाला अशी झणझण जाणवली पाहिजे आल्याची. तर तसं मला आवडतं. तर हा बघा, हा पितळेचा तांब्या आणि हा तांब्या ना गावी होता. तर हा तांब्या माझ्या सासूबाईंच्या सासऱ्यांचा आहे. म्हणजे माझ्या पणजोबा सासऱ्यांचा आहे. तर त्यांच्याकडे हा पितळेचा तांब्या होता, म्हणजे घरामध्ये होता आमच्या गावी. तर मग ना माझ्या मिस्टरांनी हा तांब्या आणला आणि माझ्या नंदेने 2 पितळेची ग्लास नेली. तर हा तांब्यामध्ये ना म्हणजे आमच्या आई सांगतात, की ह्या तांब्यामध्ये सासरे म्हणजे त्यांचे सासरे दूध प्यायचे. म्हणजे तो भरून तांब्यात दूध प्यायचे आणि त्या तांब्यामध्ये ना जवळपास अर्धा लिटरच्या वरती दूध बसतं. आणि दूध पण कसं असं म्हशीचं दूध काढलं की लगेचच ते तोंडाला लावायचं. म्हणजे असं गरम वगैरे करायचं नाही. तर असा हा तांब्या आणि म्हणून ती आठवण म्हणून माझ्या मिस्टरांनी इकडे आणला. तर चला थोडासा चहा पिऊन घेते आणि सोबतच थोडीशी बिस्किटं देखील घेतलेली आहेत. छान वाटेल थोडंसं. असं थकल्यासारखं होतं ना, तर अशा वेळेस मस्तपैकी आल्याचा चहा घ्यायचा. मस्त प्रसन्न वाटतं. तर इथे मी आलेली आहे माझ्या भावाच्या घरी आणि हे बघा ही सगळी चिल्लर पार्टी इथे बसलेली. ही माझी मम्मी आहे आणि ही माझ्या भावाची मुलं आणि ही माझी 2 मुलं. ब्लू टी-शर्ट आणि मरून टी-शर्टचे हे 2 माझी मुलं आहेत आणि ब्लॅक टी-शर्ट आणि ब्राउन टी-शर्ट ही भावाची मुलं आहेत. माझा मुलगा थोडंसं नाटक करतोय कारण की त्याला कॅमेऱ्यामध्ये बघायला आवडत नाही आणि भावाचा मुलगा म्हणतोय, "ब्रो तिकडे बघ, आतून कॅमेरा स्टार्ट केलाय." पण तो म्हणतो की "नाही मला नाही बघायचं, ती कशाला कॅमेरा घेते वगैरे." असं त्यांचं चाललंय डिस्कशन. आणि हा माझा भाऊ आज लवकर आला होता ऑफिसमधून आणि येता-येता केक घेऊन आला होता. तर मुलाचा बर्थडे म्हणून त्याने केक आणला मस्तपैकी चॉकलेट अनिमेश नाव आहे त्याचं. तर आज त्याचा बर्थडे आहे. म्हणजे कालचा व्लॉग मी तुमच्याशी आज शेअर करतीये. तर आता केक ठेवायचा कशावर? तर मग हे लोकं म्हणाले, की ती जी मोठे-मोठे सूटकेस आहेत ना, त्याच्यावर केक ठेवूया. कारण की ना एरवी हे घर बंदच राहतं आणि ज्यावेळेस हे यूएसवरून इंडियामध्ये येतात, तर त्यावेळेस फक्त महिन्याभरासाठी हे घर खोललं जातं, उघडलं जातं. त्याच्यामुळे या घरामध्ये ना जास्त सामान वगैरे नाहीये, अजिबातच नाहीये. त्याच्यामुळे अशा काही गरजा असतील, तर मग अशा त्या गरजा भागवल्या जातात. बरं आता हे जे कपडे आहेत ना, इतके सारे कपडे, तर हे सगळे कपडे वहिनी घेऊन जाणार आहे यूएसला म्हणजे अमेरिकेला घेऊन जाणार आहे. तर इतके कपडे का? तर वहिनी ना अमेरिकेमध्ये कपड्यांचे स्टॉल लावते. तर जसे-जसे इंडियन फेस्टिव्हल येतील तर त्या-त्या टाईपचे कपडे तिथे लावतील. तर ना आता नवरात्री जवळ येईल म्हणून मग ती आधीच 2 ते 3 महिने हे सगळे स्टॉक कलेक्शन करते कपड्यांचे आणि मग तिकडे नेऊन सेल करते. चांगलं चालतं तिचं पण. आणि हे किचन आहे. किचनमध्ये पण जास्त भांडी नाहीत. गरजेपुरती भांडी काढलेली आहेत तात्पुरती आणि जे काय लागेल ते सगळं खालीच ठेवलेलं आहे. तर हा लहान भाऊ आहे, केक घेऊन उभा राहिलाय. तर इथे सूटकेस वगैरे अशी ठेवली आणि आता त्याने ठेवलंय. इथे ना माझ्या नाकाला फोडी आलेली खूप विचित्र दिसते. म्हणाल की नाकावरती काय आहे? बरोबर नाकाच्या शेंडेवरती. तर ती फोडी आली आणि ती फोडी कशाची ना मी लवकरच तुम्हाला सांगते. रिएक्शन झालेलं आहे मला आणि त्या रिएक्शनचं ना चेहऱ्यावरती आणि डोक्यामध्ये थोड्याशा अशा फोड्या वगैरे आल्या होत्या. तर त्याचंच रिएक्शन आहे. ही सगळी बच्चा मंडळी उभे आहेत आणि इथे आजी पण आहे त्यांच्यासोबत बसलेली. मामा आहे. तर त्यांना म्हटलं एक साथ उभे राहा सगळेजण. तर वहिनी पण आली. वहिनी म्हणाली, "थांबा, थांबा, मी गाऊन घातलेला होता, चेंज करून येते." ही वहिनी आहे यूएसची आणि माझ्या मम्मीच्या बाजूला उभी आहे आणि आता सगळे म्हणतायत, "चला, चला केक कटिंग करूया." तर म्हटलं, की "हो, चला जरा." एक साथ सगळेजण उभे राहिले. तर ही वहिनी आमची मोठी वहिनी खूप मजाक मूडमध्ये असते ती. प्रत्येकाची थट्टा मस्करी करते. म्हणजे नणंद असू दे, दीर असू दे, पण तितकंच सगळ्यांना सांभाळून देखील घेते आणि ती असली ना, की घरचं वातावरण मस्त प्रसन्न असं हसत-खेळत राहतं. तर आम्ही काय केलं व्हिडिओ बनवला आणि अ, अ, जो बर्थडे बॉय आहे ना, मेन म्हणजे तो बर्थडे बॉय आहे गावी. तर तो इथे का नाहीये? तर तो ना त्याचा केक कटिंग गावी करतोय आणि आम्ही व्हिडिओ कॉल लावलेला आहे. तर व्हिडिओ कॉलमध्ये आम्ही आता त्याने कट केलं, की नंतर आम्ही इकडे कट करणार आहोत.
आहोत. तर तो गावी का आहे ते देखील सांगते. तर माझी जी लहान वहिनी आहे ती गेली होती डिलिव्हरीसाठी, तर तिला दुसरा देखील मुलगाच झाला आणि मग तिचा जो पहिला मुलगा आहे त्याच्याच मुलाचा बर्थडे आहे. तर हे बघा छोटू बघा त्याचा बर्थडे आहे. गावी केक कटिंग होतोय आणि ते जे बाळ आहे ना तिच्या मांडीवर आहे बघा ते. आणखीन 1.5 महिन्याचं असेल ते. तर आणखीन आली नाही ती कारण की पाऊस वगैरे आहे तर म्हणाली की मी सगळं पावसाळा वगैरे झाल्यानंतर येईल म्हणून. नाहीतर ती देखील असती आमच्या सोबतच. तर हे बघा गावी सगळेजण शेजारचे वगैरे नातेवाईक वगैरे आलेले आहेत तिचे आणि मस्तपैकी केक कटिंग चाललाय. गुड. आई येतात का? चालू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अनिमेश. हॅपी बर्थडे टू यू. आणि गाणं म्हणलं मुलाला की काय? अरे मुलाला बोल ना. वेगळं गाणं म्हणतो. अनिमेशने जसाच गावी केक कट केला तसंच इकडे आमच्या मुलांनी इकडे कट केला केक आणि सगळ्यांनी केक कट करून झाल्यानंतर वहिनीने सगळे पीस जे आहे ते एका प्लेटमध्ये काढले. कारण की मी जसं म्हटलं की जास्त सामान नाहीये, भांडे देखील गरजेपुरतेच काढलेले आहेत. यूज अँड थ्रोच्या प्लेट्स वगैरे आहेत. पण मग आजी म्हणाली म्हणजे माझी मम्मी म्हणाली की एकाच प्लेटमध्ये सगळे पीस करून दे मुलांना आणि पाहिजे तसे घेतील ते मुलं. हा बघा हा म्हणजे माझा लहान भाऊ आहे, ही वहिनी आहे, त्याला केक चारतीये आणि त्यानंतर माझा भाऊ देखील चारेल. तर हे असं चाललेलं असतं आमच्या घरामध्ये थट्टा मस्करी. आणि 4 भाऊ आहेत. ते 4 भाऊ वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत आणि कधी थट्टा मस्करी, कधी थोडासा राग, कधी धुसफूस असं सगळं चालू असतं. म्हणजे म्हणतात ना खाण्यामध्ये जसे वेगवेगळे स्वाद चव असते तसे स्वभावामध्ये देखील आहेत ते. तर वहिनी म्हणते अहो मिलिंद मला चारा ना, मी करून बसले, तुम्ही काय खाताय केक? तर मग भावाने बहिणीला केक चारला. तर छान आहे म्हणाली वहिनी केक. तर इकडे मुलांचं चाललेलं आहे मस्त आणि वहिनी म्हणाली की मिलिंद बर्थडेची काही पार्टी वगैरे आहे की नाही? तर मग मोठ्या भावाने, मिलिंदने तर नाही आणलं कारण की तो ऑफिसवरून येत आहे तर खूप थकला होता. मग मोठ्याच भावाने ना सगळ्यांसाठी चायनीज वगैरे मागवलं होतं. तर चायनीजमध्ये काय ते देखील दाखवते. आता हे जे सगळे क्षण आहेत ना, आमच्या वाट्याला आता पुन्हा 2 ते 3 वर्षांनीच येतील. कारण की ही मुलं दरवर्षी येत नाहीत. जवळपास 3 ते 4 वर्षांनी, कधी-कधी 4 ते 5 वर्षांनी देखील येतात. कारण की मुलं आता लागलेली आहेत मेन शिक्षणाला आणि प्रत्येक वेळी सुट्ट्या वगैरे असतात असं काही नाही. तर हे बघा, चायनीजमध्ये चिकन चिली आहे आणि आणखीन एक चिकनचा कुठलातरी प्रकार आहे. हाँगकाँग राईस आहे. हे काय म्हणतात त्याला चिकन लॉलीपॉप आहे, सूप आहे आणि आणखीन एक फ्राईड राईस आहे, ट्रिपल फ्राईड राईस आहे, सूप वगैरे सगळं शेजवान चटणी वगैरे. तर हे सगळे प्रकार आहेत. सगळं ह्या प्लेट्समध्ये काढून घेतलंय आणि वहिनी सगळ्यांना सर्व्ह करतीये. तर भारी वाटतं. लास्ट टाईम आम्ही हे सगळं सेलिब्रेशन म्हणजे बर्थडेचं नव्हतं, पण आम्ही सगळेजण मिळून ना लोणावळ्याला गेलेलो. छान वाटलं ते देखील. तर आता हे वहिनीने जे कपडे घेऊन जाण्यासाठी आणलेले त्यातले 1 ते 2 ड्रेस मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर हे बघा चनिया चोली घागरा आहे ऑर्गनचा पॅटर्नमध्ये. तो खूप सुंदर कलर होता, रोज पिंक कलर आणि इतका छान त्याचा घागरा होता ना घेरदार वगैरे असा. छान वाटला मला. म्हणजे मी म्हटलं की चला 2 ते 3 दाखवते. ओढणी पण इतकी सुंदर आहे ना, तर छान वाटेल. तर वहिनी म्हणत होती भाचीच्या लग्नाला असा घागरा घे म्हणून, पण मी नाही घेतला. आणि हा अजरक पॅटर्नमध्ये चनिया चोली आहे नवरात्रीसाठी. तर नवरात्रीमध्ये ना हे असे कपडे खूप जातात तिकडे, मग असा स्टॉक मागवावा लागतो. बघा खूप सुंदर आहे अजरक पॅटर्नमध्ये चनिया चोली आणि असा वर्क आहे थोडंसं आणि याचं ब्लाऊज देखील तितकंच सुंदर आहे. खूप सुंदर वाटला मला हा ड्रेस देखील. सिंपल सोबर आणि नवरात्रीमध्ये खूप उठावदार वाटेल हा देखील. खूप वेगवेगळे कलर आहेत याच्यामध्ये आणि वेगवेगळे पॅटर्न आहेत, पण इतकं सगळं जर दाखवत बसले तर खूप वेळ जाईल. तर हा बघा याच्यावरचा ब्लाऊज आहे. मस्तपैकी वर्क आहे पुढून असं डिझाइन केलेलं आणि त्याला ना खाली असे हे काय म्हणतात कवड्या आहेत आणि हा बघा हा ब्लाऊज फक्त ब्लाऊज आहे हा 1000 रुपीजचा. इतका सुंदर ब्लाऊज आहे. तर वहिनी म्हणत होती अशाच प्रकारचे आणखीन मी 15-20 ब्लाऊज मागवते म्हणून. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हो शेअर करून सबस्क्राईब देखील करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.